न्यायासाठी गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हे आमरण उपोषण आत्ता मी बसलोय, सुरू झालंय। मी माझ्या मतावरती ठाम आहे, मी आमरण उपोषणावरती ठाम आहे। ही प्रशासनानं परवानगी नाकारलेली नाही आहे, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे। गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे। यामुळं काही कारण नसताना नाकारली, काहीच कारण नसताना नाकारली। आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं आहे की कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका, मी खंबीर आहे लढायला। कामं बुडवायचे नाही आहेत, याचा अर्थ परवानगीचा फिरवानगीचा काही नाही आहे, परंतु कामं सोडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही। याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना, पंचाळ सरांना आणि SP साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलं आहे ते लोक, आमच्या येणारे लोक हे स्वयंपूर्तीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत, त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे। हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे। गाडीला मुद्दाम इकडं तिकडं लावलं म्हणणं, येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला हे करणं, किंवा त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या असल्या तर तेच फोडणार आहेत स्वतः आणि मराठ्यावर नाव घालणार आहेत। ही सगळी कायदा सुव्यवस्था न बिघडू देण्याची जबाबदारी SP साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे, आणि गृहमंत्र्यांची सुद्धा आहे, मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे। आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नये, कारण ते निवेदनच याच्यासाठी दिलेले आहेत की त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे, मराठ्यांना करायचा नाही। जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत, कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगा जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहे। याला सगळे जबाबदारी ते पुरे गावावर आणणार आहेत। जर काही झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतंय, परंतु ही सगळी SP साहेबांची, कलेक्टर साहेबांची जबाबदारी हे निवेदन देणारे जातीय तेढ करून जातीय दंगली करणार आहेत, ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे। आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आपण शांत राहायचं, आपण शांत राहायचं, यांना काय करायचं तर करू द्या, नंतर बघू काय करायचं। नाही, त्या विषयावर मला नाही बोलायचं। अनेक लय मोठे आहेत, ते नाही का दिसले तुम्हाला, ते बी लय मोठे आहेत आणखी। हां, कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला, बरेचसे जण, असं काय नाही। पण गाव एकीकडून आहे ना, मी तर चाललो होतो, जाऊ द्या, मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे। पण जातीय तेढ या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला। ते झालं गेलं, निवडणुकीचा विषय होता, झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं, त्याची सगळी शांतता आहे। हारजीत कोणाची ना कोणाची तरी होतच असती, परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत, उद्या आम्ही देऊ ना मग तुमचे असल्याच्यानंतर। आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत, मग त्या टायमाला बी आम्ही असेच निवेदन द्यायचे का? आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे, आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे, आमचे मुलं शाळेत जाणार आहेत, जातीय तेढ निर्माण या जाणार, कोणती तरी यात्रा निघणार आहे, आता त्या यात्रेमुळे होणार आहे, तुम्ही रद्द करणार आहे का?